ऋषिकेश मुखर्जी फिल्म्स कशा असतात एकदम पॉझिटिव्ह गोड अशी फॅमिली पाहिजे, असा नवरा पाहिजे, असे सासू सासरे पाहिजेत, असं घर पाहिजे, आपल्या घरात पण हा सिनारिओ अशा पद्धतीने सण साजरे झाले पाहिजेत. ही भावना लोकांच्या मनात जागृत व्हायची की असं आपण करूया, असा हा आयडियल सिनारिओ आपल्या अवतीभोवती आपण निर्माण करूया. करेक्ट. आय थिंक ते खूप महत्वाचं ही मालिका लोकांच्या मनात पेरत. पर्टिक्युलरली मेघनाचं जे कॅरेक्टर होतं तर ते ग्रोथ होती त्या कॅरेक्टरला. म्हणजे एक जे छाप आता मारलेला असतो ना कॅरेक्टरवर की ते तसंच असतं पहिल्यापासून शेवटपर्यंत, तसं नव्हतं. तिच्या कॅरेक्टरला खूप ग्रोथ होती, खूप शेड्स होते. की आम्ही सगळ्यांनी ह्या सिरियलला खूप दिलं. आम्ही मगासपासून सांगतोय सगळ्यांनी की आम्ही या सिरियलसाठी एवढी मेहनत घेतली, आम्ही हे केलं ते केलं ते केलं, पण या सिरियलने आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त दिलं सगळ्यांना. प्राणसाहेब कसे आपल्याला विलन असं तरी आवडायचे, अजूनही आवडतात आपल्याला, बघत राहावं असं त्यांचं. तसं उदयचं झालं की जरी तो आल्यावर आता माहिती असायचं काहीतरी हा करणार आता, तरी ते आवडायचं लोकांना. किंवा त्याचं ते बाबाजी हे खूप फेमस झालं होतं आणि ते करता करता झालेलं आहे. ते खरं दडपण मला मालिका सुरू झाल्यानंतर काही महिन्यानंतर आलं, जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की हा इतका चांगला आहे, श्रीरामाचाच म्हणजे अवतार जणू, आणि ही का मुलगी याच्या प्रेमात पडत नाही, त्याला हो म्हणत नाही. आदित्य म्हणजे आयडियल हजबंड, राईट? अजूनही नवरा कसा पाहिजे? आदित्य सारखा पाहिजे. पण म्हणजे हा आदित्य देसाई आदित्य म्हणून असलो. तेव्हा मला खरं दडपण आलं होतं. आमच्याकडे काय होतं, हिरोईन म्हणजे टिपिकल सिरियल नसल्यामुळे हिरोईन कशी आदर्श आणि बरोबर वागणारी अशी नव्हती. ती पहिल्यांदाच चुकली होती, कारण ती प्रेमच करत नव्हती सगळ्यात मोठी चूक होती. हा, ती चुकलेलीच होती. त्यामुळे सून म्हणून नाही, या घरात मी फार आदर्श होते.